खरेदी करा स्टाईलमध्ये आणि शिवून घ्या बचतीमध्ये। नेरळमधील भिवंडी टेक्सटाईलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर्सचा महाउत्सव। जेंट्ससाठी प्रीमियम शर्टिंग, सूटिंग, फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, पार्टीवेअर, ब्लेझर आणि लग्न सराईसाठी खास कलेक्शन आता किफायतशीर दरात। फक्त 1600, 2000 आणि 2500 मध्ये शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळेल। प्रत्येक ड्रेसवर आकर्षक भेटवस्तू फ्री। उत्तम दर्जाचं कापड, आकर्षक डिझाईन, परफेक्ट फिटिंग, अनुभवी टेलरिंग सेवा। लग्न सराई, वाढदिवस, पार्टी, ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी शर्ट पॅन्टचे आकर्षक कलेक्शन आता तुमच्या बजेटमध्ये। भिवंडी टेक्सटाईल्स, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळंब रोड, लाईट हाऊस शेजारी, नेरळ। 9271448170। भिवंडी टेक्सटाईल, कमी खर्च, उत्तम पेहराव आणि परफेक्ट फिटिंगचा विश्वास। ऑफर मर्यादित कालावधीसाठी, आजच भेट द्या। नेरळ येथील एका महिला वकिलेला कल्याणमधील कथित देह व्यापार चालवित असल्याच्या प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत ताब्यात घेतले। या महिला वकिलेचे नाव मनीषा नांदे असे असून ती 2 पीडित महिलांना हॉटेलमध्ये घेऊन येऊन त्यांचा व्यवहार करत असताना पोलिसांच्या सापळ्यात अडकल्याची माहिती तपासातून समोर आली आहे। या कारवाईमुळे कर्जत तालुक्यासह ठाणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 24 जून रोजी ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील तिसगाव परिसरातील हॉटेल उडप्पी पॅलेस येथे कथित देह व्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती ठाणे गुन्हे शाखेला मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकांच्या माध्यमातून सापळा रचला। त्यावेळी महिला वकील 2 पीडित महिलांना हॉटेलमध्ये घेऊन आली होती। त्यानंतर पैशाचा व्यवहार सुरू असताना पोलिसांनी छापा टाकलाय, तिला रंगेहात ताब्यात घेतले। कारवाई दरम्यान दोन्ही पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे। या प्रकरणी संबंधित महिला वकिलेविरोधात लागू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास ठाणे गुन्हे शाखेकडून सुरू आहे। सदर महिला रायगड जिल्ह्यातील कर्जत नेरळ येथील असल्याचे सांगण्यात आले असून या घटनेमुळे नेरळ परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले। दिनांक 24 रोजी हॉटेल उडपी पॅलेस कल्याण तिसगाव या ठिकाणी ATST ह्युमन ट्रॅफिकिंग जे ठाण्याचं पथक आहे आमचं गुन्हे शाखेचं, त्यांनी तिथे रेड केली। त्या प्री रेडमध्ये एक महिला जी वकील आहे पेशाने, तिने 2 या पीडित व्यक्ती आहे त्यांना तिथे घेऊन आलेले आणि त्यांची व्यवहार करताना त्या ठिकाणी त्याला रेड झाली आणि त्याला पकडलेलं आहे। या महिलेला आजपर्यंत PC होती, आता तिची मॅजिस्ट्रेट कस्टडी आज मंजूर झालेली आहे। 3 दिवसाच्या पोस्ट केलेली होती। तिने आणखी किती मुलींना असा फसवलाय? किती दिवसापासून धंदा सुरू होता? तो साधारण 3 महिन्यापूर्वीपासून तिचा असा व्यवहार सुरू आहे। यामध्ये कोणकोणते म्हणजे कोण आहेत अजून? ते आता पोलीस तपास सुरू आहे त्याचा। प्रॅक्टिस कुठे करत होती सर ते? कल्याण कोर्ट आणि पनवेल कोर्टमध्ये।